नायगाव पूर्व पश्चिमला जोडणारा MMRDAच्या रेल्वे उड्डाणपुलाच्या पश्चिमेला जोडणारा कनेक्टर पूल सध्या धोकादायक स्थितीत पोहोचला आहे। या कनेक्टर पुलावरील सिमेंट ब्लॉकच्या सुरक्षा भिंतीला मोठे तडे गेल्याचे दिसून येत आहे। तर या कनेक्टर पुलाच्या वरील भागात रस्ता खचला आहे। वास्तविक नायगाव पूर्व पश्चिमेला जोडणारा पूल सुरू झाल्यानंतर सुद्धा हा जोडपूल सुरू करण्यात आला नव्हता। तो पहिल्यापासूनच खचत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। मात्र या 4 वर्षात MMRDAने पूल दुरुस्तीबाबत कोणतीही पावले न उचलता जनतेच्या सोयीसाठी बनवण्यात आलेला पूल हा वापराविना राहिला आणि याचा सोयरसूतक MMRDAला कधीच नव्हता। नायगाव पूर्व पश्चिमेला जोडणारा हा 86 मीटर उड्डाणपुलाची बनवण्याची मूळ किंमत 56 कोटी 25 लाख रुपये एवढी होती। ती वाढत जाऊन 85 कोटींवर पोहोचली। त्यात 250 मीटरचा नायगाव पश्चिमेला जोडणारा कनेक्टर पूल या मुख्य पुलावर बांधायचाही होता। या पुलाचं काम सिम्प्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर्स आणि RPS इन्फ्रा प्रोजेक्ट यांना देण्यात आलं होतं। जवळपास 8 वर्षे या पुलाचं काम सुरू होतं। एप्रिल 2022 मध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला झाला। मात्र मुख्य पूलच वाहतुकीसाठी खुला झाला आणि पश्चिमेला जोडणारा कनेक्ट पूल हा खुला झाला नाही। त्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते। विशेष म्हणजे या पुलाची स्थिती लक्षात घेऊन यापूर्वी VJTI म्हणजेच वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट यांच्या तांत्रिक सर्वेक्षणात आवश्यक दुरुस्तीची शिफारस करण्यात आली होती। मात्र स्थानिकांच्या म्हणण्यानुसार त्या शिफारशीनंतरही आवश्यक त्या उपाययोजना पूर्णपणे करण्यात आल्या नाहीत। परिणामी पुलावरील समस्या कायम असून त्या अधिक गंभीर होत असल्याचा आरोप केला जात आहे। अलीकडेच नांदेडमधील उड्डाणपुलाच्या घटनेनंतर नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। त्यामुळे नायगाव पुलावरील तडे, खचलेला रस्ता आणि कनेक्टर पुलाच्या सिमेंट ब्लॉकच्या सुरक्षा भिंतीची अवस्था, त्याला सपोर्ट करण्यात आलेल्या सिमेंट कॉन्क्रीट पिलरची अवस्था पाहता वेळीच दुरुस्ती न झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत। नागरिकांनी याचबरोबर जनतेच्या पैशाची अशी नासाडी करणाऱ्या दोषी अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करावी आणि आवश्यक दुरुस्ती तातडीने पूर्ण करावी अशी मागणी केली आहे। या ब्रिजची परिस्थिती म्हटलं तर आताच जी नांदेडमध्ये परिस्थिती झाली तशी परिस्थिती 100% उद्भवू शकते। मूळ म्हणजे हा जो स्लोप आहे, जो स्लोप ब्रिज बनल्यापासून बंदच ठेवला गेलेला, कारण हा स्लोप पहिल्यापासून खचलेलाच आहे। जेव्हा सिम्प्लेक्स कंपनी, या ब्रिजची कामं 2 कंपनींनी केलेली, एक सिम्प्लेक्स आणि RPS, सुरुवातीची कामाची सुरुवात सिम्प्लेक्स कंपनीने केलेली। सिम्प्लेक्स कंपनीच्याच वेळेला हा हा स्लोप जो आहे तो खचलेला होता। त्याच्यामुळे जेव्हा आपण आपला ब्रिज चालू केला नायगाव पूर्व पश्चिम उड्डाणपूल, तेव्हा आपण हा स्लोप बंदच ठेवलेला, कारण आपल्याला कोणत्याही प्रकारची रिस्क आपलं नागरिकांसाठी घ्यायची नव्हती। आणि आता अशी परिस्थिती झाली आहे की ह्या जो स्लोप आहे हा दुर्लक्षित झाल्यामुळे MMRDA कडून हा जास्तीत जास्त खचला गेलेला आहे। आता तुम्ही पाहाल की हा जो जॉईंट आहे, हा जॉईंट कधीही पडू शकतो। इथे लोकांची रिक्षांची असेल, गाड्यांची रहदारी चालू असते। उद्या कोणत्याही प्रकारचा मोठा अपघात इकडे होऊ शकतो। काय कंडिशन काय वाटते? आता आम्ही MMRDAच्या अधिकाऱ्यांशी बोलणं केलेलं आहे। अधिकाऱ्यांनी मध्यंतरी VJTIचा सर्वे देखील केला होता। VJTIच्या रिपोर्टमध्ये हा जो स्लोप आहे हा संपूर्णपणे स्क्रॅप करण्याचे आदेश त्यांनी दिले होते। आता आमची मागणी तीच आहे की लवकरात लवकर हा ब्रिज, हा जो स्लोप आहे हा तोडण्यात यावा। आणि जो स्लोप आहे हा ॲक्च्युली त्यावेळेला इकडे घेणं चुकीचं होतं। या स्लोपमुळे नायगाव स्टेशनचा विभाग पूर्णपणे कंजेस्टेड झाला। आज इकडे नागरिकांना, वाहनधारकांना ट्रॅफिकची समस्या उद्भवते। हा स्लोप पूर्णपणे स्क्रॅप करून हा जो एरिया आहे, इकडे जवळपास एक 20 फुटी जर रस्ता वाढवला आपण, म्हणजे सकाळी नगर ते अमोल नगरपर्यंत, तर हा रस्ता मोठा होऊन हा स्लोप या रस्त्यावर उतरवता येईल। कारण जे माणिकपूर पोलीस स्टेशन आहे यांच्या हद्दीमध्ये हा ब्रिज येतो आणि माणिकपूर पोलीस स्टेशनचं जो एक रोजचं एक पोलिसांनी फेऱ्या मारल्या पाहिजेत, तो फेऱ्या पोलीस मारत नाही आहेत। आम्ही तीही मागणी केलेली आहे की कुठेतरी आम्हाला नायगाव ईस्टचं जे पोलीस स्टेशन आहे ते आमच्या विभागाला कनेक्ट करण्यात यावं।